नमस्कार मित्रांनो, होळी जवळ येते. मग काय ते ऑर्गॅनिक रंग, पांढरे शुभ्र उजालाने धुतलेले कपडे आणि सनग्लासेस वगैरे यांची तयारी झाली की नाही? आता होळी म्हटल्यावर सगळ्यात आधी आपल्याला आठवतात ती आणि अशी गाणी आणि यावर बॉलिवूड स्टाईलने थिरकणारे आपण सर्व. पण आमच्या कोकणात ह्याच होळीचा शिमगा होतो. इथे हा एक दिवसाचा इव्हेंट नाही तर मोठा उत्सव असतो. म्हणूनच कोकणात याला शिमगा उत्सव असे म्हटले जाते. चला तर मग या कोकणात शिमगा कसा साजरा करतात याविषयी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया. असं म्हणतात की कोकणी चाकरमनी खय पण राहून दे, पण गणपती आणि शिमग्याक गावाकडे येतलोच आणि गावची मंडळी सुद्धा त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसतात. कोकणात वेगवेगळ्या भागात शिमगा साजरा करण्याची पद्धत वेगवेगळ्या आहेत. शिमगा हा साधारण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो, पण आंजर्ले, दापोली, गुहागर या भागांमध्ये शिमगा हा माघी पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणजे इथे जवळपास महिनाभर हा शिमगा उत्सव साजरा केला जातो. तर तळ कोकणात रत्नागिरीपासून पुढे सिंधुदुर्गापर्यंत हा उत्सव फाल्गुन पौर्णिमेला चालू होऊन पुढे गुढीपाडवापर्यंत असतो. आमच्या कोकणात होळीच्या दिवशी गावच्या चव्हाट्यावर एक प्रमुख होळी उभी केली जाते. याला गाव होळी असेही म्हणतात आणि प्रत्येक वाडीत वाडीची वेगळी होळी उभी केली जाते. तिला राखणे होळी असेही म्हणतात. जोपर्यंत गाव होळी पेटून होत नाही तोपर्यंत वाडीत कोणीही राखणी होळी लावत नाही. होळीसाठी आंब्याचे सरळ उभे असे छोटे झाड तोडून त्याची साल काढून ठरलेल्या होळीच्या ठिकाणी आणतात. त्याला होळीचा खांब असे म्हणतात. दरवर्षी कोणाच्या बागेतले झाड न्यायचे यासाठी देवाकडे कौल लावला जातो आणि मग देवाने कौल दिला की मग त्या बागेतून झाड वाजत गाजत चव्हाट्यावर आणले जाते. या खांबाला आंब्याच्या टाळ्यांनी सजवून वर टोकाकडे हळदीने रंगवलेले कपड्याचे निशाण बांधतात. या टाळ्यांना आंबेरी असे म्हणतात. खांबाच्या खालील जमीन शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. मग रीतिरिवाजाप्रमाणे होळीची पूजा केली जाते. पूजा झाली की होळीला 5 प्रदक्षिणा घालतात व नमस्कार करतात आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नवविवाहित दाम्पत्य होळीमध्ये नारळ अर्पण करून आशीर्वाद घेतात. पूजा झाली की होळीला गाराणे घालतात आणि जर कोणाला नवस बोलायचे असतील तर ते बोलले जातात. कोकणात आवर्जून होळी झाली की बोंब मारली जाते. असे म्हणतात की बोंब मारून आपण आपल्या मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती या सगळ्या होळी बरोबर जाळत असतो. आमच्या लहानपणी आम्ही होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी अशा फाका मारत गावभर फिरायचो आणि जे शेजारी आम्हाला खेळायला द्यायचे नाहीत त्यांच्या सर्वांच्या नावाने उगाच मूठ आवळून तोंडावर नेत भो 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 करत सारा आसमंत गाजवायचं. होळीच्या दुसऱ्या दिवशी गावातील ग्रामदेवतेची आणि देवीची पालखी देवळातून निघते आणि गावाच्या चव्हाट्यावर आणली जाते आणि मग इथून ती पालखी प्रत्येकाच्या घरी जाते. पालखी आणि देवाच्या मूर्तीला दागिने, कपडे आणि नक्षीकामाने सजवलं जातं. कुठल्या गावची पालखी जास्त सुंदर यावर गावागावात स्पर्धा लागलेली असते. पालखी बरोबर पालखीचं निशाण, अब्दागीर, तरंग, हत्ती, घोडे असे सर्वजण असतात. पालखीला 2 माणसं खांद्यावर उचलून घरोघरी जातात. त्यांना पालखीचे भोई असं म्हटले जाते. पालखी आपल्या घरी यायच्या आधी अंगण साफ करून त्यावर स्वच्छ सारवून रांगोळीचा सडा घातला जातो. घरांना नवीन रंगकाम, नक्षीकाम केलं जातं. आंब्याचे टाळ आणि तोरण लावून सजवलं जातं. आपल्या घरी आपला देव येणार याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. पालखी दाराशी आली की रांगोळीने सजवलेल्या सानावर ठेवली जाते आणि मग पालखीच्या भोईंचे दूध आणि पाण्याने पाय धुवून स्वागत केले जाते. पालखीतील देवीची खण आणि नारळाने ओटी भरून देवीला प्रसाद दाखवला जातो. होळीच्या हंगामात कोकणातील शेतकरी शेतातील सगळी कामे आवरून निवांत झालेला असतो. कोठारे धान्यांनी भरलेले असतात, हाताशी 4 पैसे आलेले असतात. म्हणूनच कोकणात शिमगा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर अंगणात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात.
हे खेळ खेळणं ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. सुरुवातीला जत हे लोकगीत सादर केले जाते. यामध्ये आपल्या ग्रामदेवतेची स्तुती करणारे गाणी म्हटली जातात. तसेच रामायणातील एखादा प्रसंग किंवा महाभारतातील प्रसंग हे या गाण्यातून सांगितले जाते. त्यानंतर कापड खेळ हा खेळ खेळला जातो. हे एक प्रकारचे लोकनृत्य आहे, जिथे पुरुष मंडळी आपल्या कमरेला साडी किंवा जरी कापडाचा तुकडा हा साडीसारख्या निरा काढून नेसतात. मग ते सर्वजण गोल रिंगण करून नृत्य करतात. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी सुगीचं धान्य विकून आलेल्या पैशातून नवरा आपल्या बायकोसाठी लुगडं विकत घ्यायचा. हे नवीन लुगडं पहिल्यांदा देवीच्या पालखीसमोर ठेवून तिचा आशीर्वाद घेतला जाईल आणि मग घरातील बाई ते लुगडं आपल्या नवऱ्याला कापड खेळाच्या खेळासाठी घालायला देईल आणि मग नंतर स्वतःचं लुगडं नेसायला काढत असे. या खेळामध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील पेरणी, कापणी, लावणी असे विविध क्षण दाखवले जातात. त्याचबरोबर कधी कधी टिपरी नृत्य देखील केले जातात. यामध्ये पुरुष हातात टिपऱ्या म्हणजेच दांड्या घेऊन एका हातात कापड बांधून हे नृत्य सादर करतात. हे खेळ बघणे म्हणजेच हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. यानंतर ज्यांच्या घरात लहान मुले असतील किंवा नवजात बालके असतील त्यांना देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून कारली नृत्य करत असत. यामध्ये पालखीची भुई त्या छोट्या बालकाला खांद्यावर धरून नृत्य करतात व देवीच्या पालखीचे अब्दागीत त्या बालकाच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून धरले जाते. या आशीर्वादालाच कारली असे म्हटले जाते. कधी कधी कोणाच्या अंगणात गोफ सुद्धा विणला जातो. म्हणजेच 8 ते 10 माणसे हातात साड्या घेऊन गोलाकार उभी असतात. या साड्यांचे टोक हे वरच्या बाजूला बांधलेले असते. मग ही माणसं नाचता नाचता आपल्या हातातल्या साड्या अशा सुंदर फिरवतात की शेवटी या सर्व साड्यांचा मिळून एक सुंदर गोफ म्हणजेच वेणी तयार होते आणि शेवटी ढोल आणि ताशांच्या गजरात पालखी नाचवली जाते. ही पालखी उपस्थित असलेले लोक आपल्या खांद्यावर घेऊन नाचवतात. पालखी नाचवत असताना पालखीला कधीही खाली ठेवले जात नाही. त्यामुळे चालू ठेक्यावर एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पालखी नाचवणे हे कौशल्याचे काम असते बरं. ही पालखी लाकडामध्ये कोरीव काम केलेली असून साधारण 100-200 किलोची असते. पण जेव्हा बारकी बारकी माणसे सुद्धा सहज ही पालखी नाचवतात तेव्हा असं वाटतं की देवीनेच यांच्या अंगात संचार केलाय. अशा प्रकारे ही पालखी गावातील प्रत्येक गावकऱ्यांच्या घरी दर्शनासाठी आणली जाते. जोपर्यंत प्रत्येक गावकऱ्यांच्या घरी पालखीचे दर्शन होत नाही तोपर्यंत पालखी परत देवळात जात नाही. रात्र झाली की पालखीला परत चव्हाट्यावर मुक्कामासाठी आणले जाते आणि मग पुरुष मंडळी रात्रभर पालखीच्या रक्षणासाठी चव्हाट्यावर बसून राहतात. जर गावात कमी घरे असतील तर साधारण रंगपंचमीपर्यंत पालखीचे सर्वांना दर्शन होते आणि मग पालखी वाजत गाजत परत देवळात नेली जाते. याला पंचमीचे शिपणे असे म्हणतात. तसेच शिमग्याच्या उत्सवात गावातील लोक वेगवेगळे रूप धारण करून गावभर फिरतात. त्यांना सोंग घेणे असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने संकासूर, गोपी, दशावतार ही सोंगे घेऊन फिरताना दिसतात. आता शंकासूर म्हणजे कोण? होळीच्या काळात माणसे पूर्ण काळा वेश परिधान करतात. डोक्यावर शंकाकृती म्हणजेच कोन शेप टोपी असते आणि लांब मोठी पांढरी दाढी लावलेली असते. यांना शंकासूर असे म्हणतात. त्यांच्या कमरेला मोठा एक चाळ बांधलेला असतो आणि हातात एक सोटा असतो. या सोट्याने मार खाणे भाग्याचे मानले जाते. शंकासुराबद्दल कोकणात अनेक वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. गोपी म्हणजे पुरुष माणूस राधेचा वेश करून घरोघरी फिरतो आणि मृदुंगाच्या तालावर फेर धरून गाणे गातो. यांच्यासोबत माणसे दुर्योधन, दुशासन, सीता, राम असे वेगवेगळे पौराणिक पात्र बनून सुद्धा फिरतात. त्यांना दशावतारी असे म्हणतात आणि गावातील लहान मुले घरोघरी जाऊन शबय मागतात. मग त्यांना 1-2 रुपये हातावर दिले की ते खुश. कोकण म्हटले की तेथील खाद्य संस्कृती पटकन डोळ्यासमोर येते मित्रांनो. होळी म्हटलं की घरोघरी पुरणपोळी, कटाची आमटी आणि सोबत मसालेदार भात हा ठरलेला पदार्थ असतो. कोकणातही हे असेच खाद्यपदार्थ बनवून होळी साजरी करण्यात येते. कोकणात शिमगा उत्सवात अजून काही चालणारे खेळ म्हणजे आगीतून चालणे, गणगौळण सादर करणे,
तसेच होळीतून नारळ काढणे. शिमगा उत्सवादरम्यान आजूबाजूच्या गावातील नमन करणारे लोक हे सर्वत्र फिरून आपली लोककला सादर करताना दिसतात. यानंतर कोकणात रंगपंचमी देखील साजरी केली जाते. रंगपंचमीसाठी तयार करण्यात येणारे रंग हे आयुर्वेदिक घटकापासून नैसर्गिकरित्या तयार केले जातात. निसर्गाप्रती असलेल्या कोकणवासीय लोकांचे प्रेम हे या शिमगा उत्सवात आपल्याला पाहायला मिळते. लोककला ही कोकणवासी लोकांच्या जीवनाचा एक भाग आहे. कोकणवासी आपली लोककला मनापासून जपतात आणि पारंपरिकरित्या आपले सणवार साजरे करतात. कोकणातील काही लोककला प्रकाराची नावे पुढील प्रमाणे आहेत. पोवाडा, खालू, बाजार, जलसा, वैदिक लग्न गीते, गोरीप, महिला दशावतार, गोर नृत्य, काठखेड, चित्रकथी, जाकडी, नमन, उखाणे, लोकवाद्य, मैफल, संकासूर व गोमू अशा विविध कोकणी लोककला प्रसिद्ध आहेत. निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य हे एक कोकणाचे वैशिष्ट्य असले तरी तेथील साधी लोक आणि त्यांचे निसर्गप्रती असलेले प्रेम हे देखील उल्लेखनीय आहे. तर मित्रांनो, कोकणातील शिमगा उत्सव याबद्दल सांगण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे पुढील व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार.